सिन्नरमध्ये सर्वात चर्चेचं नाव म्हणजे आपले सिन्नरचे माजी उपनगर अध्यक्ष नामदेवजी लोंढे. आपली समाजकारणाची आणि राजकारणाची सुरुवात कशी झाली? आमचे काका त्यावेळेस नगराध्यक्ष होते. तर तुमचा आणि सिन्नरकरांचा जुडाव कसा झाला? प्रत्येक जनतेचा प्रश्न सोडत गेलो मी. सिन्नरकरांची नाळ माझी जोडली गेली. तर तुमचं प्रेरणा कोण होतं? यांचा प्रभाव माझ्यावर फार होता. म्हणजे निस्वार्थी माणूस जो म्हणतो तो फक्त पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 10 वर्षात कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतं अशा बदलल्या पाहिजे सिन्नरमध्ये? प्रथम सिन्नरला हकर झोन करणं फार गरजेचं आहे. त्यांना जितक्या प्रमाणात दवाखान्याची सुविधा मिळायला पाहिजे. गावात पार्किंग झोन नाही का सिन्नरच्या नागरिकाला सिन्नर नगरपालिकेत मान मिळेल प्रशासन सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. प्रश्न आपण घेऊ, जसं की रस्ता, पाणी, त्यानंतर वीज आणि स्वच्छता. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी, लाईट, रस्ते हे गेलेच पाहिजे आणि झालेच पाहिजे. सिन्नर कसं स्वच्छ आणि सुरळीत चालेल, प्रत्येक गरीबापर्यंत सुविधा पोहोचलीच पाहिजेत. किंवा त्यांचे छोटे काही उद्योग आहेत तर त्यांच्यासाठी त्यांना एक हक्काची जागा भेटेल का? त्यांची रोजीरोटी ही कशी चालेल तिची व्यवस्था प्रथम करणार. आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना भरपूर इंटरेस्ट आहे राजकारणात, समाजकारणात, तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार? कधी कधी स्वतःच्या खिशातली जळ खाऊन त्यांना जनता जेव्हा तुम्हाला उचलून धरतील तेव्हा तुम्ही राजकारणी होतात. तुम्ही असे अचानक आले इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपला गेले तर तुम्ही राजकारणी नाही होऊ शकत. आणि आपल्याला आता फॅड झालेलं आहे, एखादा आणायचा उचलून ठेवायचा आणि त्याला नेता बनवा. इंस्टाग्रामवरती एका काजीपुऱ्यातल्या व्यक्तीने प्रश्न विचारलाय, सय्यद नाव आहे त्यांचं, की पाणीचा भरपूर प्रॉब्लेम आहे. आपली पाईपलाईन 24 घंटेची, त्याच्यामुळे 100% रोज पाणी मिळेल याची सुद्धा खात्री करणार आपण. 10 किंवा 12 वर्षात तुम्ही पण नगरपालिकेत होते, तर तुमचं सुखाचा किंवा दुःखाचे क्षण किंवा काय होते? कधी आपल्या मनासारखं होतं, कधी आपल्या मनासारखं होत नाही. माझ्या मनासारखं जे झालं नाही ते मी तिथे गेल्यानंतर करील. जय महाराष्ट्र. आपल्या सिन्नरमध्ये सर्वात चर्चेचं नाव म्हणजे आपले सिन्नरचे माजी उपनगर अध्यक्ष नामदेवजी लोंढे. तर आज आपण त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत डिस्कशन करणार आहे. आपल्या सिन्नर तालुक्यातले बरेचसे काही लोकांचे खूप काही प्रश्न पण आहेत, ते पण आपण त्यांना आज विचारू. तर मला आणि सिन्नरकरांना जाणून घ्यायचं आहे, आपली समाजकारणाची आणि राजकारणाची सुरुवात कशी झाली? सन 1989 मध्ये मी इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं. माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे आणि आमचे काका त्यावेळेस नगराध्यक्ष होते. त्यांच्या सान्निध्यात तिथून पुढं आम्ही राजकारणात पडलो आणि साधारण 2008 साली मी नगरसेवक झालो. तर 2008 पासून तर आतापर्यंत मी या सिन्नरच्या राजकारणात आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं 2008 पासून तुम्ही सिन्नरच्या लोकांसोबत आहेत, तर तुमचा आणि सिन्नरकरांचा जुडाव कसा झाला? तुमचं आणि त्यांचं नातं कसं बनलं त्याच्याबद्दल पण सांगा आपल्याला. नाही, काय झालं की त्या काळात नगराध्यक्ष असताना नानांना सिन्नर नगरीचा भरपूर कारभार बघावा लागत होता आणि बरेचसे लोक त्यावेळेस नाणं घ्यायचे आणि मग ते प्रश्न सोडवण्याकरता कधी कधी आमचे नाना म्हणजे जे नगराध्यक्ष होते ते उपलब्ध नसायचे. त्या काळामध्ये त्यांचे प्रश्न माझ्या हातून सुटले गेले आणि मग नंतर असं झालं समीकरण का बाबा साहेब नसताना ते काम माझ्याकडे आलं आणि पोलिटिशियनचं काम असो किंवा एखाद्या दवाखान्याचं काम असो किंवा दुसरं इतर काही काम असो, त्या कामाकरता मग मलाच स्वतःला पळावं लागलं आणि तिथून पुढे मग सिन्नरकरांची नाळ माझी जोडली गेली. तसं पाहायला गेलं तर त्याच काळामध्ये बजरंग मंडळाचा मी अध्यक्ष झालो आणि बजरंग मंडळाच्या अध्यक्षातून माझ्या बरोबर कमीत कमी त्यावेळेस 200-300 मुलं होते आणि तेव्हा काही हायटेक नव्हतं, मोबाईल नव्हते, काही नव्हते, परंतु सर्व मित्र एकत्र जमणं, हे कुस्त्या करणं, त्याच्यामुळे मग मी हळूहळू त्या राजकारणामध्ये पडत गेलो आणि प्रत्येक जनतेचा प्रश्न सोडत गेलो मी. जसं तुम्ही सांगितलं आता बऱ्याचशा दिवसापासून आहेत, तर तुमचं प्रेरणा कोण होतं राजकारणात यायचं? म्हणजे आपल्या प्रेरणा, राजकारणातली प्रेरणा त्या काळामध्ये जे आमचे नाना होते तेच प्रमुख होते, परंतु मला मध्यंतरीच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रभाव माझ्यावर फार होता. कारण त्यांचे भाषण, मी जे संसदेतले भाषण आहे ते फार वेळा ऐकतो. असं कधी काही असेल तर त्यांचे भाषण ऐकण्यासारखे असतात आणि म्हणजे निस्वार्थी माणूस जो म्हणतो तो फक्त वाजपेयी. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सिन्नरकरांमध्ये एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्या पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 10 वर्षात कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतं अशा बदलल्या पाहिजे सिन्नरमध्ये? कोणत्या गोष्टींची डेव्हलपमेंट झाली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? सर्वात प्रथम सिन्नरचं आजच्या कंडिशनमध्ये का गावामध्ये अतिक्रमण जास्त झालेले आणि सिन्नरचे जे नागरिक आहे बरेचसे आजूबाजूला म्हणजे आपण काय म्हणतो स्लम एरिया आहे, तर तिथले लोक सध्या गाड्या लावून ते आपले पोटपाणी चालवतात. तर सर्वात प्रथम सिन्नरला हकर झोन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी काय होईल का गावाच्या इतर बाजूचे जे लोक आहे त्यांना त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिळतात. 2 नंबरला आहे की सिन्नरच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे गरीब लोक आहे त्यांना जितक्या प्रमाणात दवाखान्याची सुविधा मिळायला पाहिजे ती मिळत नाही, त्याच्यावरही विचार केला जाईल. गावात पार्किंग झोन नाहीये,
म्हणजे जर पेठेतून तुम्ही जर गेले तर बऱ्याचशा गाड्या लागलेल्या असतात. आता गाड्यांचं प्रमाण, चोरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे तर त्या नियंत्रणात येण्याकरता गावामध्ये आपल्याला तकलीफ न होण्याकरता तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपण पार्किंग झोन करून त्या पार्किंगची व्यवस्था तिथे केली पाहिजे आणि लोकांची सुविधा केली पाहिजे जाण्या येण्याची. त्यानंतर जर आपण बघितलं की जे पण आपले सिन्नर नागरिक आहे त्यांचे बरेचसे काही प्रश्न आहे, ते मोजके प्रश्न आपण घेऊ, जसं की रस्ता, पाणी, त्यानंतर वीज आणि स्वच्छता. तर ह्या प्रश्नांवरती तुम्ही कसे त्यांना उत्तर देणार आणि त्याच्यावर कसं तुम्ही डेव्हलपमेंट करणार? सर्वात प्रथम असं आहे का सिन्नरच्या जे आजूबाजूचे जे समाविष्ट भाग झाला म्हणजे उपनगर, तिथं रस्ते करणे फार गरजेचे. त्या शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचणं गरजेचं. आता गावामध्ये नगरपालिकेचं पाणी ऑलरेडी प्रत्येकाच्या घरी आलेलं आहे, परंतु जे उपनगर जोडले तर बरेचसे भाग असे आहे की त्या उपनगरांच्या भागामध्ये अजून पाणी पोहोचलेलं नाही. तिथपर्यंत पाणी पोहोचवणं, तिथल्या लोकांना लाईटीची सुविधा देणं, कारण आत्ताच तो भाग आपल्या याच्यामध्ये आलेला आहे आणि त्यांच्यापर्यंत सुविधा न गेल्यामुळे घरपट्ट्या त्यांना ऑलरेडी लागलेले आणि लोक काय करतात, त्यांच्या सुविधा नसल्यामुळे ते पट्ट्या काही भरती नाही, म्हणून यदा कदाचित त्याच्यामुळे ही सिन्नर नगरपालिकेचं ते आर्थिक नुकसान होतंय. कारण त्यांच्यापर्यंत सुविधाच नाही तर काय करणार, मग आपण त्याच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचवणार. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पाणी, लाईट, रस्ते हे गेलेच पाहिजे आणि झालेच पाहिजे, ही याला आम्ही प्रथम प्राधान्य देणार. दुसरं असं का गावातील एरियामध्ये एक स्लॉटर हाऊसची गरज आहे का, तिथं मटण मच्छी शॉप वेगळं असलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल का त्या सिन्नर नगरीच्या जे म्हणजे ज्या आराध्य दैवत आहे त्यांचेही पावित्र्य राखले जाईल. ते एक माझा प्रयत्न राहणार आहे. आणि सिन्नर कसं स्वच्छ आणि सुरळीत चालेल. आणि दुसरं सर्वात महत्वाचं का सिन्नरच्या नागरिकाला सिन्नर नगरपालिकेत कसं मान मिळेल, कारण आज प्रशासन जर बघितलं तर ते कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा सिन्नरच्या नागरिकाची व्यवस्थित बोलत नाही. प्रशासनावर वचक प्रथम राहणार माझा. तर कोणत्याही परिस्थितीत प्रशासन सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. जर आपण बघितलं बऱ्याचशा लोकांना खूप वेळेस अडचणी असतात, त्यांना कोणी हक्काचा माणूस भेटत नाही. याच्या पहिले पण बरेचसे काही वर्षांपहिले लोकांना हक्काचा माणूस कोणापुढे जाऊन आपण आपले प्रॉब्लेम सांगणार, कोणापुढे जाऊन आपण आपले सगळ्या गोष्टी सांगणार. तर जर एखाद्याला अडचण असेल तो तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल आणि तुमच्याशी कसा जुडेल? सिन्नरकरांना विचारा, माझा दरवाजा सध्या उघडा आहे, कधी बी केव्हा बी फोन केलं कधी तर हजर. फोन न उचलण्याचं काही कारण नाही, फक्त फोन केव्हा कधी उचलत नाही, माझा जर व्यायाम चालू असतो तेव्हाच फक्त फोन उचलत नाही, नाही तर इतर वेळेस मी कायम उपलब्ध. आपल्या सिन्नरमध्ये जे हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही सुविधा ऑलरेडी आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर त्याच्यावर आपण कसं मात देणार? काय झालंय, आता सध्या प्रशासक आहे, शेवटी सिन्नरचा एखादा प्रमुख व्यक्ती, आता सध्या आपल्याकडे मंत्री आहे, खासदार आहे, परंतु कसं असतं त्यांनाही तर त्यांच्यावर वचक ठेवणार सुद्धा माणूस. म्हणून तर मी काय सांगितलं की प्रशासनावर वचक जर असेल तर सिन्नर नगरीच्या नागरिकांचं दवाखानाच काय प्रत्येक गोष्ट व्यवस्थित उपलब्ध होईल. त्याच्यामुळे मी दवाखान्यावर सुद्धा ते आणणार आहे, लक्ष ठेवणार आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक गरीबापर्यंत सुविधा पोहोचलीच पाहिजेत अशी ती व्यवस्था करणार आहे आपण. जसं तुम्ही सांगितलं हॉकर झोन, म्हणजे इथले जे छोटे मोठे व्यापारी लोक आहे, जे हातगाड्यावरती काम करताय किंवा त्यांचे छोटे काही उद्योग आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांना एक हक्काची जागा भेटेल का, किंवा त्यांच्यासाठी कसं राहणार आहे आपला पाऊल? त्याच्याकरता काय, जेव्हा मी आता सिन्नरच्या नागरिकांनी ठरवायचं मला तिथपर्यंत पाठवायचं, मी आता कसं 100% तिथे जाणार आहे, परंतु जर मी गेलो तर सर्वप्रथम त्यांचा प्रश्न सोडवणार आहे. त्यांना बोलून, व्यापाऱ्यांना बोलून तो मार्ग कसा मार्गी लागेल, कारण त्या एरियामध्ये आपण एखाद्या ठिकाणी हॉकर झोन केला आणि तिथं ते गावाचे कस्टमर बी गेले पाहिजे ना. तर त्या पद्धतीने मी कोणत्याही परिस्थितीत त्यांची रोजीरोटी ही कशी चालेल तिची व्यवस्था प्रथम करणार आणि त्याच्याकरता नियोजन करणार आहे आपण. त्याचप्रमाणे सिन्नरच्या नगरीमधून एक नदी वाहते, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या 5-25 वर्षापासून प्रत्येक जण बोलतोय, आता कसं आहे त्याला तो निधी उपलब्ध हे ते, परंतु काय एखाद्या गोष्टीमध्ये असं म्हणतं ना, एखाद्या आवड असेल तर सवड असेल तर आवड असेल तर सवड मिळते. त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊन त्या नदीचं कसं नैसर्गिक रूप तिला मिळेल आणि आपल्या लोकांना त्याचा कसा फायदा होईल, त्याच्यामध्ये ड्रेनेजची सिस्टीम काढून, ड्रेनेज पाणी बाजूला काढून नैसर्गिक जो स्रोत आहे तो सगळा पूर्ववत होईल आणि त्याच्या आजूबाजूला असलेले जे अतिक्रमण आहे ते काढून त्या लोकांची कुठे व्यवस्था करता येईल याला मी प्राधान्य देणार आहे. आजकालची जी युवा पिढी आहे
त्यांना भरपूर इंटरेस्ट आहे राजकारणात, समाजकारणात. प्रत्येक युवक आज इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती दिसतोय. तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार? त्यांनी कशा पद्धतीत सगळं केलं पाहिजे राजकारण, समाजकारण? नाही, राजकारणामध्ये ज्याला यायचंय ना त्यांनी इंस्टाग्रामवर राहून आणि व्हॉट्सअपला राहून राजकारण होऊ शकत नाही. काय स्टाईल प्रत्यक्षात ती कृती आणावं लागते. तुम्हाला ते प्रॉपरली जाऊन त्या लोकांचं काम केलं पाहिजे. कधी कधी स्वतःच्या खिशातली जळ खाऊन त्यांना ते हे केलं पाहिजे. तेव्हा तुमचं प्रॉपरली त्या जनतेमध्ये नाव होतं. जनतेमधून नाव झालं तर जनता जेव्हा तुम्हाला उचलून धरतील तेव्हा तुम्ही राजकारणी होतात. तुम्ही असे अचानक आले इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपला गेले तर तुम्ही राजकारणी नाही होऊ शकत. तुम्हाला प्रॉपरली त्या लोकांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांची काय परिस्थिती आहे ती हाताळता गेली पाहिजे. आपण कसं म्हणतो गरिबीचे दिवस बघितलेले तेव्हा श्रीमंत येते. जर तुम्ही पाहिलेच नाही जे श्रीमंत असतात ते त्यांना माहिती नाही ना रुपया कसा कमवायचा. त्याच्यामुळे प्रॉपरली जेवढे बी आहे जे मुलं आहे किंवा कोणाला यायचं आहे त्या राजकारणात त्यांनी ग्राउंड पासून काम केलं पाहिजे. गरिबाची कामं केली पाहिजेत. प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती पाहिजे. त्यांना रेशन कार्ड कडून काढतात, तहसील कुठे कचेरीमध्ये एखाद्याचं काय काम असेल किंवा एखाद्याला दवाखान्यात जायचंय किंवा रात्री अपरात्री कधी महापूर आला तर त्यावेळेस त्यांना त्या गरीब लोकांना वाचवण्याची हे बी पाहिजेत. असं तुम्ही घरामध्ये बसून राजकारणी नाही होऊ शकत किंवा बाबा एखादा. आणि आपल्याला आता फॅड झालेलं आहे एखादा आणायचा उचलून ठेवायचा आणि त्याला नेता बनवा. तर तसं चालत नाही. तुम्हाला प्रॉपरली ग्राउंडला राहूनच काम करावं लागणार. तेव्हा तुम्ही राजकारणी होऊ शकता. आपल्या इंस्टाग्रामवरती एका काजीपुऱ्यातल्या व्यक्तीने प्रश्न विचारलाय, सय्यद नाव आहे त्यांचं, की पाणीचा भरपूर प्रॉब्लेम आहे किंवा बराचसा प्रॉब्लेम येतोय काजीपुऱ्यामध्ये, तर त्याला आपण कसं सॉल्व्ह करणार? आता गेल्या 15 दिवसापासून सिन्नर नगरपालिकेची जी कडवा लाईन आहे त्याचं तिथं त्या पॉइंटला डीपी जळाल्यामुळे मोटर चालत नाही आणि मोटर चालू नसल्यामुळे आपल्या पाण्या टाक्या भरती नाही. तिथं कसं आहे आता त्या गोष्टी करतात. खरोखरच आता 15 दिवस भरपूर दिवाळीचे सण होता. सिन्नरच्या नागरिकांची हाल झाली. काय असं काही काजीपुऱ्यातले झाले असं नाही. प्रत्येक ठिकाणी पाणी कमी होतं. परंतु त्या प्रोसिजरला असं आहे का डबल डीपी बसवणं गरजेचं आहे. आता कदाचित आपल्याकडे कसं आहे 2 मोटर उपलब्ध आहे. एक मोटर जर जळाली तर दुसरी मोटर काम करते. परंतु आपल्याकडे एकच डीपी असल्यामुळे तो जो प्रॉब्लेम आला ती डीपी म्हणजे लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकली नाही आणि उपलब्ध झाली ती इंदोरहून आणली. त्याच्यामुळे त्याला वेळ लागला आणि त्याला वेळ लागल्यामुळे सिन्नरकरांना पाण्याची थोडीशी तकलीफ झाली. आता काय करणार आहे आपण? जेव्हा मी जर तिथं गेलो तर सर्वप्रथम ते एक एक्स्ट्रा डीपी ठेवणार आहे आपण. ती ठेवल्यामुळे काय होईल, जर आता कधी एखादी जळाली तर दुसरी लगेच उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपलं पाण्याची मोटर कंटिन्यू कशी चालेल याच्याकडे लक्ष देऊन सिन्नरच्या ज्या टाक्या भरल्या तर मला असं वाटतं वेळेत आणि दर दिवशी पाणी येईल अशी व्यवस्था करण्याची त्या प्रयत्न राहणार आहे. प्रयत्न राहण्यापेक्षा सर्वात महत्वाचं असं आपली पाईपलाईन 24 घंटेची. त्याच्यामुळे 100% रोज पाणी मिळेल याची सुद्धा खात्री करणार आहे आपण. त्याच्यावर एक संपूर्ण टीम बसवणार आहे आपण आणि थोड्या दिवसात सर्व सिन्नरकरांच्या पाण्याची बी लाईन सर्व व्यवस्थित होईल आणि प्रत्येकाला पाणी मिळेल. आपल्या सिन्नर नगरपालिकेत जर बघायला गेलं तर सगळ्या उत्कृष्ट सुविधा आहे कचऱ्याबद्दल, पण त्याला अजून कसं चांगलं करता येईल? बऱ्याचशा वेळेस काय होतं, आमच्या भागामध्ये 2-3 दिवसाआड कचऱ्याची गाडी येते किंवा 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर येते. तर त्याच्यावरती आपण डेली कचरा डम्पिंग होईल किंवा डम्पिंग यार्ड कसं राहील त्याच्याबद्दल काय सांगणार? नाही, आता आपण जेव्हा आम्ही नगरपालिकेत जाणार तेव्हा सर्वप्रथम मी त्या जे कर्मचारी आहे त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. जवळजवळ आपल्याकडं 140च्या आसपास कर्मचारी आहे. परंतु 140च्या आसपास कर्मचारी असून सुद्धा आता कधी सिन्नरकरांना 1-2 दिवस वेट करावा लागतो किंवा 1 दिवस वेट करून मग हे होतं. तर आपण त्यांच्याशी चर्चा करून रोजचे रोज कचरा कसा उचलून डम्पिंग ग्राउंडवर जाईल ही व्यवस्था सर्वप्रथम. कारण त्याच्याकरता यदा कदाचित 1-2 घंटे त्यांना कर्मचाऱ्यांना काम जास्त करायला लागलं तरी ती सुविधा आपण त्यांच्याकडे उपलब्ध करून कोणत्याही परिस्थितीत रोजच्या रोज तो कचरा उचलून डम्पिंग ग्राउंड जाईल आणि डम्पिंग ग्राउंड सॉर्टिंग होतं तिथं बी. म्हणजे सुका कचरा, ओला कचरा आणि तिथं आता नवीन प्रोसिजर चालू आहे. तिथंही आपल्या डम्पिंग ग्राउंड सर्वात चांगलं आहे आणि आपल्या स्वच्छतेला आपलं सर्टिफिकेट बी मिळालेली आहे आता. तर तसं पाहायला गेलं तर फक्त आता थोडा प्रॉब्लेम आहे, नाही असं नाही. उपनगरामध्ये गाड्या काही ठिकाणी जाती नाही. कर्मचाऱ्याचा कधी कधी अभाव होतो. कधी कधी काय होतं का ते जे ठेकेदार असतात त्यांचे पेमेंट जर वेळेवर गेले नाही तर कर्मचारी संप करतात. आता शेवटी ते गरीब लोक आहे, त्यांनाही पेमेंट जाणं गरजेचं आहे. आणि शक्यतो रोज कचऱ्याची गाडी जाऊन रोज कचरा कसा उचलला जाईल
याची व्यवस्था करणार आपण. आणि जी ड्रेनेज सिस्टीम आहे, बऱ्याचशा गावामध्ये बघितलं रस्त्यावरच पाणी राहतं, ती सुद्धा आपण पाणी कसं गटारीतच जाईल आणि रस्त्यावर येणार नाही. आणि रस्ते काँक्रिटीकरण करणं हे मेन ध्येय या रस्त्यानं. काँक्रिटीकरण झालं म्हणजे मग स्वच्छता वाढल, अंडरग्राऊंड गटारी, भरपूर कामं आहे. आता सांगावे तितके कमीच आहे, परंतु आता जितके सांगता आले तेवढे सांगितले. आणि बरेचसे निधी उपलब्ध असतात माणसाला, म्हणजे नगर उत्थान आहे, त्याच्यानंतर 14 वित्त आयोग आहे, इतके निधी मिळतात. फक्त त्याचे जे कागदपत्र आहे ते, त्याच्यानंतर त्याचे जे हे प्रोसिजर आहे त्या फॉलोअप करणं फार गरजेचं आहे. आता गेल्या 4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे इतकं काही लक्ष दिलं गेलं नाही प्रशासकानं, त्याच्यामुळे थोडेसे सिन्नरची दुरावस्था झालेली आहे. त्याच्याकरता मी कोणालाही दोषी ठरवत नाही. गेल्या मागच्या 8 ते 10 किंवा 12 वर्षात तुम्ही पण नगरपालिकेत होते, तर तुमचं सुखाचा किंवा दुःखाचे क्षण किंवा काय होते असे? कसं आहे, सिन्नर नगरपालिकेमध्ये असलेले नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हे सिन्नर शहराचेच आहे, बाहेरील नाही. ते फक्त पक्षाचे वेगवेगळे, परंतु मैत्रीचे सर्वांचे संबंध असतात. राजकारणामध्ये या गोष्टी चालूच असतात. कधी तो त्याच्या विरोधात बोलतो, कधी तो त्याच्या विरोधात बोलतो, कधी आपल्या मनासारखं होतं, कधी आपल्या मनासारखं होत नाही. परंतु तुम्हाला आता मी काही जास्त सांगू शकत नाही, परंतु माझ्या मनासारखं जे झालं नाही ते मी तिथे गेल्यानंतर करील. जय महाराष्ट्र. तर आज तुम्ही तुमचा एवढा महत्वाचा वेळ आपल्याला दिला आणि जे लोकांचे प्रश्न होते त्याचे उत्तरही दिले. तर थँक्यू सो मच, तुम्ही आपल्या शोवर आले आणि लोकांचे प्रश्न सोडवले. थँक्यू, खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.